जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे म्हणून चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख म्हणून चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा म्हणून चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता नमो विश्वरूपा विष्णु माय बापा परामुपा पांडुरंगा अपरामुपा पांडुरंगा अपरामुपा पांडुरंगा विष्णु माय बापा अपरामुपा पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यशपाद प्रभाधस्त प्रपंचो भाति भासुरः तमहं सद्गुरुं वन्दे पूर्णानन्दञ्चिदात्मकं कंठे यशरसत्करालगरुडं गंगाजलं मस्तके वामांगे गिरिराजराजतनया जाया भवानी सती नंदीस्कंदगणाधिराज सहिता श्री विश्वनाथ प्रभु काशी मंदिर संस्थितो किल गुरुर्देया सदा मंगलम विठ्ठल 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 भोगतून घडी संचिता वाचुनी करावे ते मने समाधान हो सांगा की मग
अर्ध्यावर गाडी गेली आणि मग सांगता काय भोळे भाई मी चुकलो नव्हतो तुम्हा सर्वांना सावध करीत होतो भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे मनवणे चिंता नाही आमादासा नभ्यो गर्भदा वासा जन्म घेता प्रस्तुत प्रसंगी परमपिता परमात्मा माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत आणि महाशिवरात्रीच्या महापर्वावर कीर्तन श्रवण करण्याकरता उपस्थित असलेले देवस्वरूप श्रोते माता पिता तुम्हा सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत गोड आणि भगवंताचं रूप भगवंताचं स्वरूप भगवंताचा स्वभाव प्रतिपादन करणारा हा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात आम्ही निश्चिंत अशा प्रकारचं जीवन जगतो आणि नित्य आनंदामध्ये आनंदाचा गदारोळ करतो त्याचं कारण असं की आम्हाला नित्य देवाची संगती आहे आम्ही सतत भगवंताच्या संगतीत राहतो संत भगवंत आमच्या संगतीत आणि आम्ही भगवंताच्या संगतीत असा अन्योन्य अशा प्रकारचा आमचा संबंध आणि ज्याच्या संगतीमध्ये आम्ही राहतो ज्याच्यामुळं आमचं जीवन निश्चिंत आहे असा जो परमात्मा तो कसा आहे ते सांगतात जगद्गुरु तुकोबाराय बोलतात माझा परमात्मा भोळा आहे माझा परमात्मा भाविक आहे माझा परमात्मा जुनाट आहे आणि अत्यंत चांगला आहे असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे विठ्ठल 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 अनेक वर्षापासून तीर्थक्षेत्र असणाऱ्या या अंबड गावामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठा उत्सव होतो बरीच वर्ष झाली आणि दुधामध्ये साखर म्हणजे ज्याला दुग्ध शर्करा योग म्हणतात मणिकांचन योग म्हणतात त्या नियमाप्रमाणे या वर्षी आपल्या या उत्सवामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेचं पारायण 5 मंदिराच्या कलशारोहणाचा हा उत्सव आणि या उत्सवाला तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आलेलं आगळं वेगळं अशा प्रकारचं सौंदर्य आणि आज सौंदर्यामध्ये थोडी वृद्धीच व्हायचं कारण असं दररोज सौंदर्यामध्ये सुंदरतेमध्ये वाढ होते पण आज वाढ झाली त्याचं कारण वारकरी संप्रदायाच्या या व्यासपीठावर आपल्या भजन कलेने जे प्रसिद्ध आहेत ते हरिभक्तीपराय निवृत्ती महाराज लकडी गुरुजी त्यांचं आगमन आहे त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण महादेव महाराज मृदंगाचार्य काय मृदंग वाजवतात महाराज ये बूढ़े को भी जवान बनाएंगे जो सोया हुआ है उसको जगाएंगे जो जागा हुआ है उसको भगाएंगे आणि साथीला हरिभक्तीपरायण कैलासवासी विलासराव देशमुख ते वेगळे मला आता लक्षात आलं आपल्या परिसराचं वैभव विलास बापू अत्यंत गोड गायन आमचे जुने मित्र श्री हरिभक्तीपरायण जनार्दन स्वामी चिकनगावकर आमच्या संत वाङ्मय सेवा संघ वाकुळी संस्थेचे शिक्षक श्री हरिभक्तीपरायण किशोर बापू बोधने आणि आपले शिवभाऊ रोशनगावकर मंडळी त्याच्यात हरिभक्तीपरायण बकाल महाराज हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज हरिभक्तीपरायण सरोदे महाराज हरिभक्तीपरायण अमुक महाराज हरिभक्तीपरायण तमुक महाराज अशी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला लाभलेली ही शोभा संत वाङ्मय सेवा संघ वाकुळी संस्थेकडे आजच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर सोपविण्यात आलेली ही सेवा
तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर यथामती यथा अवकाश आशुतोष भगवान शंकराच्या पायी समर्पित करू. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा किंबहुना संपूर्ण संतांचा एक अत्यंत प्रिय, अत्यंत आवडीचा, अत्यंत श्रद्धेचा विषय जर कोणता असेल तर देवाचं वर्णन करणं. संतांचा अत्यंत प्रेमाचा विषय, अत्यंत आवडीचा विषय, अत्यंत श्रद्धेचा विषय, अत्यंत भावनेचा विषय जर कोणता असेल तर संत देवाचं वर्णन करतात. आणि संतांनी केलं तर संतांचं वर्णन करतात. तिसरा विषय त्यांच्या दृष्टीने वर्णनीय जगामध्ये नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण अशी मूर्ख आहोत, आपण म्हणजे तुम्ही आहात कधी गोष्ट, पण माझ्यासारखे अनेक मूर्ख आहेत जगामध्ये, ते कोणाचंही वर्णन करतात. एक जण तर आपल्या बैलाचंच वर्णन करायला लागला. मला सांगायला लागलं, नाना महाराज आमच्या बैलाचं शेपूट आहे ना 15 फूट लांब आहे. विठ्ठल त्याला म्हणलं, अरे बैला शेपूट कुठं 15 मिनिट लांब असतंय काय, नालाय का, काही सांगतो काय. आपण कुणाचं वर्णन करावं, कसं वर्णन करावं ह्याला काही तारतम्य नाही. साधू संत मात्र वर्णन करतात देवाचं. जगद्गुरु तुकोबारायांचा नियम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविते थोरी एका विठ्ठला, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची वरून कीर्ती मानवाची गाऊ नये, कीर्ती मानवाची गाऊ नये. एका विठ्ठलाची थोरवी वर्णन करावी, माणसाचं वर्णन करू नये. भक्ति में क्या मस्ती है, बातें भक्तों से पूछो. बरोबर. कुस्ती में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. तसं देवाचं वर्णन कुणी करावं, तुम्ही आम्ही जे वर्णन करू देवाचं त्याला विशेष स्थान नाही. ते वर्णन ज्यांनी भगवंताचा अनुभव घेतला, ज्यांनी भगवंत पाहिला, ज्यांनी भगवंताची उपासना केली, नव्हे नव्हे जो भगवत स्वरूप झाला असा जो महात्मा, त्याने देवाचं वर्णन करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला नाही विचारित बरं का. माझ्या समोर ज्या लाडक्या माय बहिणी बसलेल्या तुम्हाला नाही विचारित, पण तुम्ही समोर बसला. विठ्ठल विठ्ठल स्वयंपाकाचं वर्णन पाहून करावं का जेवून करावं, तुमचं काय मत आहे? जेवून. पाहून वर्णन यथोचित होत नाही महाराज. असं स्वयंपाक चाललेला आहे, जिलेबी तयार करणं चालली, बालुशाही तयार करणं चालली, जामुन तयार करणं चालली. एका कढईवर सुंदर अशा प्रकारचा पांढरा भात, तांबडा भात, लाल भात, पिवळा भात, कबरा बांडा भात नसतो, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भातं तयार करणं चालली. काही ठिकाणी तुरीचं वरण आहे, काही ठिकाणी मुगाचं वरण आहे, काही ठिकाणी साधं वरण आहे, काही ठिकाणी फोडणीचं वरण आहे. आणि एका याच्यावर कढईमध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारची कढी आणि त्या कढीचा तडका आणि त्या तडक्याचा श्वास आला एका जणाला. मला क्या बात है, वा काय स्वयंपाक आहे. तो म्हणतो काय स्वयंपाक आहे. आपल्याला येऊन सांगायला लागला, मी आता आलो तिकडून, काय स्वयंपाक आहे. दुसरा एक जण आला, त्यानं सगळा स्वयंपाकात बघितला तो भांडारखाना. आणि मग एका जणाला विचारलं, काय रे पंगत केव्हा आहे. तो म्हणला 2 वाजता. पठ्ठ्या थांबला आणि 2 वाजता पंक्ती बसल्या. असा माऱ्यात बसला वाढप्याच्या. जेवायला कुठं बसावं याला अक्कल लागते. लांब कुठं तरी कोपऱ्यात बसला ना, त्याच्या वाट्याला भात आणि वरणच. विठ्ठल असा माऱ्यात बसला जेवायला महाराज. एवढं जेवला, एवढं जेवला, एवढं जेवला.
आमचे गुरुवारी वैकुंठवासी भानदास बाबा म्हणायचे, इथं दाबलं काय आणि इथं दाबलं काय सारखंच. विठ्ठल आणि मग तो जेवण करून सांगायला लागला, काय स्वयंपाक होता वा. मग अगोदर ज्यानं सांगितलं त्याचं बरोबर आहे का, जेवून ज्यानं सांगितलं त्याचं बरोबर आहे? ज्यानं जेवण केलं, ज्यानं सेवन केलं, ज्यानं अनुभव घेतला त्याच्या वर्णनाला अर्थ आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, पाहे सांगे आणि देवी अंतर्मदंतर देवी अंतर्महदंतर देवी अंतर्मदंतर देवी देवी अंतर्मदन देवी अंतर्मदन देवी अंतर्मदन देवी पाहे पाहे सांगे जेवी. पाहून सांगे आणि जेवून सांगे त्याच्यामध्ये जसा फरक तसं भगवंताचं वर्णन करणारा कोण? तुका मला चाखून सांग माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे तुका म्हणे तुम्ही सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे. संत बोलतात ना, संत अनुभवाचं बोलतात, संत सत्य बोलतात, संत देवाविषयी बोलतात आणि विशेष म्हणजे संत अनुभवाचं बोलतात. तुका म्हणे चाकून सांगे अनुभव आले अंगा, सेवितो आहारस वाटितो अनेका. संत हे स्वतः त्या वस्तूचा अनुभव घेतात आणि मग प्रतिपादन करतात. संतांनी देव पाहिला, संतांनी देव अनुभवाला आणि संत देवत्वाला प्राप्त झाले. विठ्ठल 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 माऊली ज्ञानोबराय सांगतात, योगी या दुर्लभ तो ज्ञान केला साधने. योगिया दुर्लभ लोम्या देखिला साधनी. हे पाहता पाहता मन पुरा देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव. माऊली सांगतात, जो परमात्मा योग्यालाही दिसायला कठीण, ज्याचं दर्शन अत्यंत दुर्मिळ, असा देव देवाधिदेव मी बघितला. योगियाच्या ध्यानी ध्यानाना तुळसी, योगियाच्या ध्यानी योगियाच्या ध्यानी ध्यानाना तुळसी, योगियाच्या ध्यानी. तो आम्हा पासी मागे पुढे, तो आम्हा पासी मागे पुढे. योगियाच्या ध्यानी योगियाच्या ध्यानी ध्यानाना तुळसी, योगियाच्या ध्यानी योगियाच्या ध्यानी योगियाच्या ध्यानी ध्यानाना तुळसी, योगियाच्या ध्यानी. अरे ज्याच्या दर्शनाकरता जन्म जन्मांतरा म्हणे जप केलं, तप केलं, सायास केली, संन्यास घेतला वगैरे वगैरे, त्यांनाही तो परमात्मा दर्शनाला अत्यंत दुर्मिळ असा परमात्मा माऊली ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही पाहिला. देखिला देखिला देवा आणि देवा परवा देखिला जीवा, पाहता वाटे गे माये. देखिला देखिला देव परवा परवा समाधान जीवा, पाहता वाटे गे माये.
पंढरी नामदेवराय बोलतात, देखिला देखिला देवाधिदेव बरवा, समाधान जेव्हा पाहता वाटे गे माये. नामदेवरायांनी देव पाहिला, नामदेवरायांनी देव भोगला, नामदेवराव देवरूप झाले. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला. हा देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला. देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला. हा देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला. तो नाही कोणा भ्याला, देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला. तू नाही कोण भ्याला, तू नाही कोण भ्याला, देव देखिला देव देखिला देव देखिला देव देखिला देखिला. देव देखिला देव देखिला. संतांनी भगवंत बघितला, भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंताचा अनुभव घेतला आणि भगवंतत्वाला प्राप्त झाले. अशा संतांनी देवाचं वर्णन करावं. कोणीही कोणाचं वर्णन करू नये. ज्या विषयाचं प्रतिपादन करायचं, ज्या विषयाचा आपल्याला उपदेश करायचा, ज्या विषयासंबंधी आपल्याला बोलायचं ना, त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. एक आला आणि म्हणायला लागला, बाप 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 बाप, काय समुद्राला पाणी, समुद्राचं पाणी, बाप 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 बाप. तर नरिमान पॉईंट का हो बापू, नरिमान पॉईंटच आहे का? नरिमान पॉईंटला उभं राहून वर लकडं पाहिलं का, म्हणजे पश्चिमेकडं पाहिलं ना, पाणीच पाणी. तो पाहिलं का? नाही म्हणे, दाजी सांगत होता, चुल्यात घाल दाजीला. विठ्ठल देव पाहिला, देव अनुभवाला, देवत्वाला प्राप्त झाले. अशा संत महात्म्याचं जीवन म्हणजे अत्यंत निश्चिंत जीवन, अत्यंत निश्चिंत जीवन. कोणत्याही प्रकारची चिंता नाही जीवनामध्ये, आनंदाला पारावार नाही. जगद्गुरु तुकोबारायकडे लोकांनी पाहिलं. तुकोबारायांचं संसार म्हणजे 18 विश्व दारिद्र्य, फार वाईट परिस्थिती. खायला नाही, प्यायला नाही, लिहायला नाही, समाजामध्ये स्थान नाही, मान नाही. ज्याच्याजवळ पैसेच नाही त्याला विचारतो कोण महाराज? सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. हाँ भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. अपना साथी कोई नहीं रे, दिल का साथी, दिल का साथी, दिल का साथी, अपना साथी कोई नहीं, अपना साथी, अपना साथी कोई नहीं. भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के, सब पैसे के, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई. सब म्हणजे, सब म्हणजे हिंदी नहीं समझती. सब म्हणजे उप, सब इन्स्पेक्टर म्हणजे उप इन्स्पेक्टर. सब म्हणजे व्यापारी,
सब म्हणजे अधिकारी, सब म्हणजे कर्मचारी, सब म्हणजे शेतकरी आणि सब म्हणजे कीर्तनकार वारकरी. विठ्ठल 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 विठ्ठल. अत्यंत हलाखीची परिस्थिती महाराज जगद्गुरु तुकोबारायांची. आणि ज्याच्याजवळ संपत्ती नाही, सत्ता नाही, त्याला समाजामध्ये स्थान नाही. अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी जगद्गुरु तुकोबारायांची अवहेलना, अनेक ठिकाणी मानखंडना, अत्यंत दारिद्र्य. पण जगद्गुरु तुकोबाराच्या श्रीमुखाकडे बघितलं ना तर समाधानाची छटा अशी चेहऱ्यावरून वाहते महाराज. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय आपल्या संसाराचे स्वतः हाल गाथेमध्ये सांगतात. आम्ही सदैव सुडके जाऊ येता चोर धाके जाऊ पुढ दिविके उतरी घर राखीती. आम्ही सदैव सुडके जाऊ येता चोर धाके जाऊ पुढ दिविके उतरी घर राखीती. कुत्री घर राखीती. आमचं घराचं राखण कोण करतं? कुत्रे. म्हणजे दुसरीकडे कुत्र्याला कोणी बसू देत नाही. हाड हाड. मग ते पळत पळत यायचे तुकोबारायच्या घरात विश्रांतीला थांबायचे. विठ्ठल विठ्ठल 18 विश्व दारिद्र्य आणि प्रसन्न चेहरा, प्रसन्न वदन, अत्यंत समाधान, कोणत्याही प्रकारची चिंता नाही, आनंदामध्ये जीवन. मी तो बहु आहे आनंदे भरी जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. स्वप्न दुःख कैसे ते नये स्वप्नाशी रिद्धी सिद्ध भक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. अशी ती अवस्था. आणि लोकांना वाटायचं, लोकांना एक कुतूहल निर्माण झालं, लोकांना एक प्रश्न पडला, लोकांना एक कोडं सुटना की जगद्गुरु तुकोबारायाजवळ पैसा नाही, जगद्गुरु तुकोबारायाच्या हातात सत्ता नाही, जगद्गुरु तुकोबारायाला समाजामध्ये स्थान नाही, जिकडं तिकडं अपमान आहे, जिकडं तिकडं अवहेलना आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायाचा चेहरा बघितला, मुख बघितलं की प्रसन्न आहे. आपल्याजवळ काय नाही, आपल्याजवळ गाडी आहे, घोडी नाही, आता घोडे नाही राहिले, फक्त काल पाहिली काल ना आज. आपल्याजवळ काय नाही, बंगला आहे, गाडी आहे, घोडी आहे, पैसा आहे, मान आहे, मरातब आहे, सत्ता आहे, सगळं आहे. आणि हे सगळं असून समाधान नाही, निश्चिंतता नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमचा आमचा सर्वांचा हा गैरसमज आहे. संपत्ती असली म्हणजे आनंद, सत्ता असली म्हणजे आनंद, शक्ती असली म्हणजे आनंद. पण हे सपशेल सर्वथैव चूक आहे. आनंद अशी एक वस्तू आहे, त्या आनंदाला प्राप्त करण्याकरता पैसा लागत नाही, त्याच्याकरता सत्ता लागत नाही, त्याच्याकरता संपत्ती लागत नाही, त्याच्याकरता एक स्थिती लागते. विठ्ठल मग एक दिवस जगद्गुरु तुकोबाराला एका साधकाने विचारलं, तुकाराम महाराज, अहो माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ सत्ता आहे, मला समाजामध्ये मानपान आहे, विशिष्ट स्थान आहे, पण तुम्हाला सांगू का जगद्गुरु तुकोबाराय, माझं जीवन हे चिंताग्रस्त आहे. विठ्ठल आणि मी ज्या ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्यापैकी एकही तुमच्या जवळ नाही. तुमच्याजवळ संपत्ती नाही, सत्ता नाही, शक्ती नाही, तुम्हाला मान नाही, पान नाही, पण तुमच्या समाधानामध्ये तसूभर ही उणीव नाही. याचं कारण काय? विठ्ठल विठ्ठल असं साहजिकच वाटतं ना महाराज.
एखाद्यानं बंगला बांधायला काम घेतलं, बांगला स्वतःचा बांधायला लागला. 10 गुंठे जमीन नाही, पैसा नाही, अत्यंत गरिबी, मोलमजुरी करणारा 10 कोटी रुपयाचा बंगला बांधायला सुरुवात केल्यावर लोक विचारणारच ना, अरे ह्याच्याजवळ तर काही नाही आणि हा बंगला बांधतो कुठून. पण लोकाला काय माहित आहे, त्याचा सासरा पैसेवाला आहे म्हणून. विठ्ठल मेरा ससरा बडा अरे सगळ्यांच्या पाठीवर. एका जणाचं भलं 50 एकर शेती, तिथं विहीर नाही, तिथं बोर घेतला नाही, तिथं लाईट गेलेली नाही आणि 50च्या 50 एकर ते शेत हिरवागार. लोक विचारणार ना, इथं बोर नाही, इथं विहीर नाही, इथं लाईट गेलेली नाही, मग ह्याचं मळात पाणी येतंय कुठून. लोकाला काय माहिती, नाथ सागरातून डायरेक्ट पाईपलाईन आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सुखाची आनंदाची जी साधनं आहेत त्याच्यापैकी आपल्याजवळ एकही नाही. आणि तरी तुमच्या समाधानामध्ये न्यूनता नाही, अजिबात न्यूनता नाही, कोणत्या प्रकारची चिंता नाही. याचं कारण काय. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय त्या ग्रस्ताला कारण सांगताना अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे मायेकांताचा वास, तुका म्हणे एकांताचा वास, तुका म्हणे एकांताचा वास, तुका म्हणे देवाचा साकार, तुका म्हणे ऐकतच राहावं असं वाटतं. तुमचंच ऐकत राहिलो मी तर मग माझं लोक केव्हा ऐकतील. विठ्ठल आम्हा म्हणून चिंता नाही. जगद्गुरु तुकोबारायच्या साधकाला बोलतात, म्हणून चिंता नाही आम्हा दासा, आम्हा म्हणून चिंता नाही. का म्हणू नाही. आम्हा देवाचा सांगात, आम्हाला संगती देवाची.
याचा अर्थ संगतीमध्ये सुख आहे आणि संगतीमध्ये दुःख आहे. विठ्ठल चांगले भेटत नाही आणि वांगले सुटत नाही. संतांच्या संगतीमध्ये सुख, देवाच्या संगतीमध्ये सुख. देवाची आणि संतांची संगती सोडली की उदंड फजिती. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचं एक दृष्टांत मला आठवला. कर्कश संगती कर्कश संगती कर्कश संगती कर्कश संगती आहे उदंड फजिती आहे उदंड फजिती आहे उदंड फजिती आहे उदंड फजिती उदंड फजिती आहे उदंड फजिती कर्कश संगती आहे उदंड फजिती उदंड फजिती उदंड कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. कर्कशे संगती उदंड दुःख कर्कशे संगती उदंड फजिती असा त्याचा अर्थ. हा ते कर्कश आहे ना, कर्कश एका बाईचं नाव आहे. म्हणजे इथं नाही कोणाचं नाव, ते नावाला काय म्हणजे भानगड नाही. नाव चांगले असतात कसं असलं तरी, पण त्या बाईचं नाव कर्कश होतं. ती इतकी वाईट होती का तिचं नाव शिवीमध्ये जमा झालं. आता पुतना काय वाईट नाव थोडंच आहे, पुतना वाईट नाव थोडंच आहे, पण तिची करणी वाईट म्हणून ते नाव बदनाम झालं. शूर्पणखा करणी बरोबर म्हणून तिचं नाव बदनाम झालं. कोणीही आता ती नावं ठेवीत नाही. कुठं तुम्ही बाईचं नाव ऐकलं काय हिंदुस्थानामध्ये तरी? म्हणतारा का ती राहिली का हो साबरेवानाची? विठ्ठल विठ्ठल गुरुजी, लकडी गुरुजी, त्या मंथरेचे आपल्यावर फार उपकार आहे महाराज. अहो त्या मंथुरेनं आपल्याला रामायण दाखवलं. विठ्ठल विठ्ठल एक मंथरा नाही होती तो रामायण नाही होता था. रामायण झालं नसतं, तिनं रामायण घडवलं. एवढी शक्तिशाली ती आणि तिचा पूर्व इतिहास बघा ना, फार मोठी ती. तशी ही कर्कशही फार मोठी होती. ही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची सुकन्या. कोणाची? ब्रह्मदेवाची. जो प्रजापिता आहे, सर्व विश्वाला निर्माण करतो असा ब्रह्मदेव, त्याची ही कन्या. आणि तिचं लग्न उद्दालक नावाच्या एका ऋषी बरोबर झालं. उद्दालक ऋषी. ती एवढी वाईट महाराज. ऋषी महाराज जर म्हणले काळं तर ती म्हणायची पांढरं. ऋषी महाराज जर म्हणले आज तिखट भाजी करू नको, तर तिनं नुसती मिरच्याचीच भाजी करायची. ती जर म्हणले आज गोड कर किती, तिनं कारलं शिजवायचं. बिचारे साधू माणूस कंटाळून गेलं. कंटाळून जातात हो. कंटाळलं साधू माणूस. एक दिवस गंगेवर स्नानाला गेले. बरीच ऋषी मंडळी जमली. एका जणाने विषय काढला. उद्दालक महाराज, अहो तुम्ही चांगले टवटवीत होते, गुलाबासारखे तुमचे गाल होते, गुलाबासारखे सफरचंदासारखे तुमचे गाल होते, धडधाकट प्रकृती होती, आणि तुम्ही पार रोड झाला. भानगड काय? आता घरातलं सांगता येतं भाई. लय अवघड गोष्टी महाराज. तेरी चूप और मेरी भी चूप. पण फारच आस्थेचा प्रश्न. आणि मग उद्दालक ऋषीनं सांगितलं कसं आहे बरं का, ती अशी भानगड आहे ना, ते अशी भानगड आहे ना, ती काय करता
आम्हाला सांगा ना ती भानगड. म्हणले सर मंडळी आहे ना आमची. मी एक म्हणलं की ती उलटच बोलवते. मी उलट सांगितलं की काय खरं मिळच बसना आमचा. बरं टाकून द्या तर भेटत नाही. विठ्ठल उद्दालक ऋषी म्हणले नवीन ग्रॅज्युएशन झालेल्या इंजिनिअरिंग झालेल्याला भेटणं तर आपला कसा नंबर लागेल असं ते म्हणले. लोक फार चतुर असतात महाराज. मग एका जणानं सल्ला दिला उद्दालक ऋषीला, महाराज तुम्ही एक काम करा ना, तुमच्या विरुद्ध तुमच्या उलट करते ना, मग तुम्हीच अगोदर उलट बोलून बघा ना, जमलं काटका तर जमलं. ऋषी म्हणले पाहतो आज प्रयोग करून. गेले स्नान केलं. मग आज आपल्याला कारल्याची भाजी खायची. मग ते म्हणले कर कसे काही एखादा गोड आयटम कर. तिनं केलं कारलं. ऋषी महाराजाला वाटलं खटका जमला, आपण उलटच बोलत राहायचो. आणि एक दिवस असा आला की त्यांच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध होतं. कर कसे बोला उद्या माझ्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे. म्हणे हो आपल्याला करायचं नाही. का करायचं नाही? वेडे आहेत को तुम्ही? बापाचं वर्ष श्राद्ध घालीत नसतात काय? करायचंय. बरं ठीक आहे तू म्हणशील तर करू, पण कोणत्याच ब्राह्मणाला जेव घालायचं नाही. बाईल सभाशी नाही आपण पितराचे ठाई. कोणालाच बोलायचं नाही. ती म्हणले नाही 100 ब्राह्मण. किती ब्राह्मण? 100 ब्राह्मण. म्हण चालेल. केला स्वयंपाक. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले महाराज. ब्राह्मणाला आमंत्रण दिले. जेवायला बसले. 100 ब्राह्मण जेवू घातले. नैवेद्य काढून ठेवलेला होता गंगेला न्यायला. सगळं कामाचे सारवा झाल्यानंतर ऋषी महाराज म्हणतात कर कसे अगं तो नैवेद्य ना देव किरड्यावर फेकून. ते म्हणे काय वेड्यासारखं बोलतो, नैवेद्य कुठं उकिरड्या टाकीत असतात का? गंगेला जाऊन अर्पण करते. मी जातो. म्हणे नाही मी जाईल. निघाले नैवेद्य घेऊन. ऋषी महाराज हळूहळू पाठीमाग गेली गंगेच्या तीरावर. कर्कशे पात्राजवळ पाण्याजवळ ठेव नैवेद्य. पाणी फिरवून नमस्कार कर. मी नमस्कार करतो. ते म्हणणे मी पुढं जाईन. काय करता? अगं नको जाऊ. मी जाईन. अगं नको जाऊ. जाईन. अगं नको जाऊ. जाईन. अगं नको जाऊ. जाईन. पाहता काय गेली. विठ्ठल संसाराच्या संगतीमध्ये दुःख आहे. विषयाच्या संगतीमध्ये दुःख आहे. दुर्जनाच्या संगतीमध्ये दुःख आहे. सुख संतांच्या संगतीमध्ये आणि सुख देवाच्या संगतीमध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हा देवाचा सांगात आम्ही नित्य देवाच्या संगतीमध्ये राहतो. नाही विसंबत येर येरा. एकमेकांना आम्ही अजिबात विसरत नाही. विठ्ठल एखाद दिवशी नामदेवरायची आणि भगवंताची जर भेट झाली नाही. माझ्या पांडुरंग रायाला महाराज अख्खा दिवस उदास जायचा आणि पांडुरंग राय विटेवरून खाली उतरून नामदेवरायचे घरी जायचे. विठ्ठल देवाचं भक्तावर आणि भक्तावर देवाचं अतूट प्रेम नित्य एकमेकांच्या संगतीमध्ये आणि त्या संगतीमध्ये आनंदाला पारावार नाही. तो का म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा. जगद्गुरु तुकोबाराने त्या साधकाला त्या ग्रहस्थाला उत्तर दिलं. तुमच्या निश्चिंत जीवनाचं वर्म काय? तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात नाही देवाच्या संगतीमध्ये राहतो. साहजिकच त्याच्या अंतःकरणामध्ये दुसरा प्रश्न निर्माण झाला. तुकोबाराय ज्या देवाच्या संगतीत तुम्ही राहता, ज्या देवाच्या नामाचा प्रचार प्रसार करता, ज्या देवाची भक्ती ज्या देवाची साधना लोकांना शिकवता, तो देव आहे कसा हो? भोळे भाविक हे जुनाट चांगले. भोळे भाविक हे जुनाट
भाविक जुनाट चांगली, त्या जुनाट आणि चांगली याला हे नाव लावायचं बरं का. हे काय आहे? अरे तू कोणत्या वर्गात आहेस रे? हा? माझा फोटो नको काढू गड्या, माझे केस पांढरे बंद करते. हा? ते व्हिडिओ चालू आहे का? अरे काय मी स्वच्छ होऊन आलो असतो ना गड्या. विठ्ठल विठ्ठल तू कोणत्या वर्गात आहेस? तुम्हाला नाही विचारित. मराठी व्याकरण शिकला का तुम्ही? हा, सांग बरं, शब्दाचे किती प्रकार आहे? शब्दाच्या जाती सांग की. शिकला म्हणतोस म्हणून विचारतो तुला. हाय कमावून हिअर, टेक युअर सीट हिअर, प्लीज टेक युअर सीट हिअर. वा वा, हुशार मुलं आहेत आपल्याकडली. सांग शब्दाच्या किती जाती आहेत? सांग सांग नंबरशीर. नाम, सर्वनाम, आधी क्रियापद सांग. क्रम सांग ना. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण. बर. आणि नाम म्हणजे नाव. हा, आणि सर्वनाम म्हणजे हा हा सर्वनाम. सर्वनाम हा, डेफिनेशन ऑफ प्रोनाउन्स. नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो इट्स कॉल्ड सर्वनाम. विठ्ठल हे भोळे, हे करता सांगितलं मी. मला मदतीला घेऊन आलो मी रनर. हे सर्वनाम आहे. आणि सर्वनामामध्ये दोन प्रकार आहेत. दूरतादर्शक सर्वनाम आणि सन्निकृष्ट बोधक सर्वनाम. विठ्ठल जवळची वस्तू दाखवायची असल्यावर हे, ही, हा, हा, ही, हे सन्निकृष्ट बोधक सर्वनाम. तो, ती, ते दूरतादर्शक सर्वनाम. विठ्ठल